मराठ्यांच्या अस्मितेचे प्रतीक आणि शिवछत्रपतींच्या स्वतंत्र अशा मराठीशाहीच्या स्वराज्याची राजधानी म्हणजे दुर्गेश्वर रायगड. अशा या मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक असलेल्या किल्ले रायगडाचे दर्शन घेणे ही प्रत्येक शिवप्रेमीची सुप्त तीव्र इच्छा असते. हीच तीव्र इच्छा मनात ठेवून अनेक शिवप्रेमी रायगडाची वाट चालू लागतात. पावसाळ्यात रायगडचे सौंदर्य अधिक खुलून येते. हे सौंदर्य पाहण्यासाठी रोपवेने न जाता शिवकालीन अशा पायी मार्गाचा वापर करणे हे केव्हाही श्रेयस्करच. या मार्गाने जाण्याची खरी मजा ही पावसाळ्यात घेता येते. या मार्गाने पुढे गेल्यानंतर खिंडीत असणाऱ्या चितदरवाजा मार्गावरील पायऱ्यांना स्पर्श करून खिंडीतून रायगडवाडीकडे जाणाऱ्या डांबरी मार्गाने पुढे जाऊन उजव्या बाजूला असणाऱ्या दगडी पायरी मार्गाने नाणे दरवाजाकडे जाता येते. पायरी मार्गाचा वापर करून दुतर्फा असणाऱ्या हिरवळीचा आनंद घेत पुढे गेल्यानंतर नाणे दरवाजाचा बुरुज दृष्टीपथात येतो. सुरुवातीलाच चुन्याचा घाणा पाहता येतो. रायगडच्या संवर्धनामध्ये सर्वात महत्त्वाची झालेली गोष्ट म्हणजे नाणे दरवाजाचे टिकवलेले अस्तित्व. मध्ययुगीन काळात याच नाणे दरवाजाचा वापर किल्ल्यावरील दैनंदिन आवाजाहीसाठी केला जात असे. मंडळी, याच मार्गावरून आपले दैवत असणारे श्री शिवछत्रपती अनेक वेळा आले गेले असतील. त्यांच्या पावन अशा पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या मार्गाने चालत जाण्याचे परमभाग्य आपल्याला याच पायी मार्गावरून चालताना मिळू शकते. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी येसुबाई साहेब, महाराणी ताराराणी साहेब आणि असंख्य राजपरिवारातील व्यक्ती याच मार्गाने गडावर गेले असतील. असंख्य सरदार, सेनापती, बड्या आसामी, लाखो सैन्य याच वाटेने कधी काळी गड उतार झाले असेल. पावसाळ्यात या मार्गाने गडावर जाताना असंख्य छोटे छोटे ओहोळ आपले अस्तित्व दाखवून देतात. शिवकाळात ही पायवाट खऱ्या अर्थाने गडाची जीवनवाहिनी होती. याच पायवाटेने असंख्य लोकांना आपली गारहाणी राजदरबारी मांडण्यासाठी राजमार्ग निर्माण केला असेल. याच मार्गावर शत्रूच्या मनात धडकी भरवेल असा महादरवाजा असून शिवरायांच्या युद्धनीतीप्रमाणे गोमुखी रचना असलेला भक्कम आणि प्रचंड दरवाजा आजही आपली शानोशौकत टिकवून ठेवून भक्कमपणे उभा आहे. गड आणि भोवतालचा आसमंत हा पाऊस आणि धुके यामध्ये हरवलेला असतो. हिरवागार निसर्ग मनाला भुरळ घालत असतो. मनुष्याच्या मर्यादांची जाणीव करून देणारा हा मार्ग आपणाला हत्ती तलावाच्या जवळून जात होळीच्या माळावरील शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या परिसरात घेऊन येतो. इथून पुढे गडाचा आसमंत दृष्टीस पडतो. याच ठिकाणापासून गडभ्रमंती सुरुवात होते आणि खऱ्या अर्थाने छत्रपतींनी
राजधानीसाठी निवडलेल्या रायगडाच्या भव्यतेची कल्पना येते. रोपवेने येण्यापेक्षा पायवाटेने येण्याची मजा ही काही औरच आहे. त्यामुळे ज्या ज्या वेळी शक्य आहे त्या त्यावेळी हा आनंद घेण्यास तुम्ही अजिबात विसरू नका. गडावरील सुंदर आणि प्रशस्त अशा वास्तूंचे दर्शन घेण्यासाठीही याच मार्गाचा वापर करता येतो. या दोन्ही मार्गांपैकी तुम्हाला कोणत्या मार्गाने रायगडचा ट्रेक करायला आवडेल ते कमेंटमध्ये नक्की कळवा. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे.